नमस्कार, मी महेश नागनाथ माने. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीणचा कार्यालयीन सरचिटणीस आणि प्रवक्ता. आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, या बातमीच्या माध्यमातून मी पक्षाची श्रेष्ठी आदरणीय जयंत पाटील साहेब, शरदचंद्र पवार साहेब, निरीक्षक किंवा रोहितदादा पवार यांना मी सांगू इच्छितो की मागची वर्ष दीड वर्ष झाली, ह्याच्यापेक्षाही पलीकडचा काय काळ होता तो काळ आम्ही सहन केला. पण ह्या वर्ष दिवसामध्ये जेव्हा अजित पवार सोडून गेले, जेव्हा पक्ष वेगळे झाले, त्याच्यामध्ये जाणाऱ्या लोकांना थांबवलं, थांबलेल्या लोकांना पळवलं आणि पळवलेल्या लोकांना प्रवाहामध्ये आणलं. वर्ष दीड वर्ष काम केल्यानंतर आमची अपेक्षा होती की आम्हाला वैयक्तिक मला कुठेतरी एका चांगल्या सन्मानपर पदावर कुठेतरी आम्हाला न्याय मिळेल, पण ते होताना दिसत नाही. मी जयंतराव पाटील साहेब म्हणा, शरदचंद्र पवार साहेब म्हणा किंवा रोहितदादा म्हणा, या प्रत्येकांना समक्ष भेटून कित्येक वेळा बोललो. शिवाय जिल्ह्याच्या आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष काकासाहेब साठे यांनी समक्ष भेटून बोलले, तरी काय झालं नाही. 5-6 महिन्यापूर्वी प्रवेश केलेल्या लोकांनी, ज्या लोकांना कुठलीही संघटनेची कशी पार्श्वभूमी कशाची नाही, ती लोक म्हणा, किंवा ज्या लोकांना पक्ष काय कळतच नाही, बालिशबुद्धीच्या लोकांना जिल्ह्याच्या 2 नंबरच्या पदावर हे लोक बसवतात आणि त्या लोकांकडून आम्हाला आदेश मिळतो आहे. 6 महिने, वर्ष, दीड वर्ष केलेल्या कामाची पोचपावती अशी असते का, हा प्रश्न आज दौरा असताना प्रतापला विचारायचा आहे मला. शिवाय ज्या माणसाला त्यांनी निरीक्षक म्हणून नेमलं आहे, त्या आमच्या शेखर माने साहेबांना मी वारंवार पत्रव्यवहार करून देखील जर आमच्या मागणीला, आमच्या शब्दाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही तर का थांबावं. आणि आज निष्ठावंताचा मेळावा त्यांनी घेतला आहे, तर हीच निष्ठावंतांना न्याय आहे का, हाच निष्ठावंतांना न्याय मिळतो का, हा प्रश्न आहे. येत्या 2-4 दिवसामध्ये आम्ही काहीतरी वेगळा निर्णय घेऊ आणि हा निर्णयाचा फटका पक्षाला बसावा अशी आमची कोणतीही अपेक्षा नाही, किंवा पक्षानं आमची असे काय दखल घेऊन आम्हाला लगेच इकडं काय आम्हाला असं काय वेगळ्या बाबून द्यावं अशी काय अपेक्षा नाही. पण आमची माफक एवढीच अपेक्षा आहे, आम्ही वर्ष दीड वर्ष पक्ष फुटल्यानंतर देखील सत्तेच्या मागे जाऊन सत्तेचं आम्ही पंचपक्वान्न न खाता आम्ही विरोधामध्ये बसून, विरोधामध्ये राहून पक्षाची मेटबारी खाना आम्ही पसंत केला. आम्ही प्रसंगी पोटाला मारून आम्ही पक्षाचं काम केलं. जर आमच्या निष्ठाशी जर न्याय मिळणार असेल आम्हाला, तर आम्ही थांबू शकत नाही. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आदरणीय प्रांताचे अध्यक्ष साहेबांना, सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक साहेबांना आणि जिल्हाध्यक्ष साहेबांना आम्ही विनंती करतो आहे की हे प्रकार सगळे थांबवा, अन्यथा जे निर्णय आपण घेतलात त्या निर्णयाचे परिणाम आपल्या सहित पक्षाला, ग्रामीण जिल्ह्याला आणि शेवटी मला पण भोगावं लागतील. तरी विनंती करतो आहे. थांबतोय. धन्यवाद.